नमस्कार सांगलीकरांनो, प्रथम तर मी येथील प्रसिद्ध अशा गणरायांना माझे प्रथम वंदन। येथे आम्ही तुकाराम बाबाच्या आमरण उपोषणासाठी 31 जुलैपासून या सांगली जिल्ह्यात पाणी पित आहे। या सांगली जिल्ह्यातील कृष्णामाईच्या पाण्यामध्ये खरंच एक आम्हाला वृंदावन म्हणून आढळलेलं आहे। या हरेक माणसामध्ये असं वृंदावनात जसे व्यक्ती असतात याचे असे दडलेले रूप आम्ही पाहिलेले। आम्ही आमच्या जे मोर्चा होता त्या मोर्चा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये होता। तेथील एक दादा आहेत, त्यांचं नाव काय सर, पिराजी चायवाले। त्या दादाजवळ आम्ही रोज गेलो की दोन्ही टाईम कॉफी वगैरे प्यायचो। त्या दादांनी आता आम्हाला येत्या वेळेस सर्वजणांना कॉफी फ्रीमध्ये कॉफी बी दिली आणि वरून त्यांनी आम्हाला एक आपला शेंगदाण्याचा लाडूसुद्धा खायला दिला। अक्षरशः खायला म्हणजे त्याच्या हाताने आम्हाला तोंडात घावला। आणि त्याच्यानंतर तसेच आम्ही रोज जेवायला जायचो दादाच्या हॉटेलला, संध्याकाळी 10-12 जण रोज जायचो तिथे। त्या दादाचं नाव काय, सूर्यवंशी दादा। त्या दादांनी आम्हाला काल संध्याकाळी जेवण केलं तर आम्ही कमीत कमी 10-12 जण होतो। त्या 10-12 जणांच्या एकाही प्लेटचा खर्च घेतला। एवढे भाऊ असे जिव्हाळा इथं बघून तर आम्हालाही सांगली सोडून जावं वाटत नाही। पण काय करता हो, तुमच्यासारखे आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आई वडील भाऊ बहीण असे आमचे घरीसुद्धा वाट बघत आहे, म्हणून आम्हाला जावंच लागेल। आज जाता जाता तुम्हाला आमचा धन्यवाद। बाय सांगलीकरांनो, बाय सांगलीकरांनो, बाय। आम्हाला माहीत आहे तुमच्या आशीर्वादाने आणि आमच्या नागनाथाच्या कृपेने आम्ही सुखरूप आमच्या घरी पोहोचू, हे आम्ही ठामपणे सांगतोय। आणि आमच्या स्टेजवरून तुम्ही आम्हाला स्टेजवर बोलू दिलं सांगलीकरांनी। आमच्याकडून काही जर तुमच्या मनाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील, या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मी जाहीर माफी मागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाय सांगलीकरांनो, बाय। एकच बाबा, एकच बाबा, कसं म्हणतील तसं, कसं उगनव माय।